आधीचे मला माहीत नाही, मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे. पण जे लाटेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्त्वच कधी कळणार, तो आम्हाला कळतो. काही सरकारची लाडकी बहीण योजना आर्थिक अडचणीत सापडली, काय सांगाल? सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही. इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो. ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे, एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे. ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत. फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत, अब्यूज ऑफ पॉवर. विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर्स केले जात आहेत, मारहाण केली जाते आहे आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देतं.